नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे झेप यशाची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सामान्य ज्ञानाचे 45 प्रश्न. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ग्रुप डीच्या एक्झामचा जो नवीन पॅटर्न आहे तो कसा आहे. 45 प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानाचे विचारले जाणार आहे. त्यानंतर इंग्रजीचे 5 प्रश्न, मराठी 25 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न. तर अशा प्रकारचा पॅटर्न आहे. एक्झामला 2-3 दिवस राहिलेले आहेत. तर या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन जी आहे ती सामान्य ज्ञान या विषयाला द्यायची आहे, कारण की यामुळे तुमचे जास्त मार्क्स इथे कव्हर होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयाला रिव्हिजन देऊया. या आधीचा एक पार्ट मी तुमचा घेतलेला आहे. आता यानंतरचे प्रश्न घेऊया. तर जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधींचा जन्म रिकामी जागा येथे झाला. तर महात्मा गांधींचा जन्म हा गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 झाला आणि मृत्यू 30 जानेवारी 1948 मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि गांधी हे वैष्णववाणी होते आणि त्यांनी 10 जून 1891 रोजी त्यांना बॅरिस्टर ही पदवी भेटली. त्यानंतर 1893 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तर ही जी माहिती आहे ही सर्व बेसिक माहिती आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रिकामी जागा शिक्षण संस्थेची स्थापना केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, रयत शिक्षण संस्था. आणि 5 ऑक्टोबर ही तारीख आहे. 5 ऑक्टोबर 1919 यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटीलांचं पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील आणि हे ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक आहेत. भाऊराव हे 10वी नापास होते, पण त्यांनी जी ज्ञानाची गंगा आहे ही खेड्यापर्यंत पोहोचवलेली होती. आणि त्यांनी जे त्यांचं पुढचं शिक्षण आहे हे कोल्हापूरमध्ये घेतलं आणि कोल्हापूरमध्ये शिक्षण घेताना 3 महान व्यक्तीचा त्यांच्या मनावर फार खोलवर परिणाम झालेला होता. आणि ते 3 महान व्यक्ती म्हणजे कोण? महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि रयत शिक्षण संस्थेची आज 320 हायस्कूल आहेत, 29 महाविद्यालये आहेत आणि 572 प्राथमिक शाळा व वसतिगृहे आहेत. रयत शिक्षण संस्था सातारा ही संस्था महाराष्ट्राची किंवा भारतातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे असे नाही, तर संपूर्ण आशिया खंडात एवढी मोठी शाखात्मक विस्तार असलेली संस्था कोठेही नाही. रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य काय? तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. आणि भारत सरकारने भाऊरावांना 26 जानेवारी 1959 रोजी पद्मभूषण ही पदवी दिली. त्यावेळेस भाऊराव म्हणाले होते, मला जनता जनार्दनाने दिलेली कर्मवीर ही पदवी त्याहूनही श्रेष्ठ आहे. ते त्यांच्या नावाखाली रयत सेवक ही पदवी लावत. तर बघा, अशा प्रकारची ही सर्व बेसिक माहिती होती. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, मध्ययुगात विज्ञानाची जी पिछेहाट झाली होती तिला खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत नव्हता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, सम्राटांनी ग्रंथ प्रसारावर लादलेले निर्बंध. हा जो घटक होता हा कारणीभूत नव्हता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44, 26 ऑगस्ट 1852 साली मुंबईत बॉम्बे असोसिएशन स्थापन करण्यात आले. खालील कोणाचा आहे या संस्थेच्या स्थापनेत सहभाग नव्हता? तर बघा आपल्याला 4 नावे दिलेली आहेत. नाना शंकरशेठ, दादाभाई नवरोजी, भाऊदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, बाळशास्त्री जांभेकर यांचा या संस्थेच्या स्थापनेत सहभाग नव्हता. प्रश्न क्रमांक 45, कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1998 मध्ये आर्य समाजाची शाखा खालीलपैकी कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, राजश्री शाहू महाराज यांनी. त्यानंतरचा प्रश्न, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जनमत संघटित केले व विठ्ठल मंदिरासमोर खालीलपैकी कोणी प्राणांतिक उपोषण केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, साने गुरुजी यांनी. 1928 विद्यार्थी मासिक साने गुरुजींनी सुरू केले. त्यानंतर 1930 साली शिक्षकांची नोकरी सोडून सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47, ठक्कर बाबा यांनी रिकामी जागा या क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केले आहे. तर ठक्कर बाबा यांनी पर्याय 2, आदिवासी कल्याण या क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केले आहे. ठक्कर बाबाचं पूर्ण नाव आहे अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. त्यांना ठक्कर बाबा म्हणून ओळखतात आणि भारतीय संविधान सभेचे हे सदस्य सुद्धा होते. त्यानंतर बघा
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 48, रिकामी जागा यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाईल. तर बघा याचं उत्तर आहे पर्याय 3, आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जायचे. आप्पासाहेब उर्फ सीताराम पटवर्धन असं त्यांचं नाव आहे. हे महात्मा गांधींचे अनुयायी होते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, सन 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, विन्स्टन चर्चिल. इथे ऑप्शन जे आहेत ते खालीवर झालेले आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, महात्मा गांधीजींनी. महात्मा गांधीजींनी 1933 मध्ये हरिजन हे साप्ताहिक सुरू केले. त्यानंतर सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, 1931 ला. 23 मार्च 1931 ला यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53, सविनय कायदेभंग म्हणजे काय? तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, अहिंसक मार्गाने अन्यायी कायद्याचा भंग करणे म्हणजे सविनय कायदेभंग. पुढचा प्रश्न, बंगालमध्ये द मोमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, अब्दुल लतीफ यांनी. त्यानंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55, आदिवासींच्या विकासासाठी कोसवाळ प्रकल्प कोणी स्थापन केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, अनुताई वाघ यांनी. त्यानंतरचा प्रश्न, गोपाळबाबा वलंगकर या समाजसुधारकाने विटाळ विध्वंस पुस्तकातून कशाचे खंडन केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, अस्पृश्यता. पुढचा प्रश्न, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, 18 जुलै 1947 ला ब्रिटिशांनी मंजूर केला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58, राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, ए ओ ह्यूम. इथे ह्यूम पाहिजे. कोणी केली? ए ओ ह्यूम यांनी. आणि कधी केली? तर 1885 ला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, दादाभाई नौरोजी यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखल्या जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखल्या जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60, असहकार चळवळीची सुरुवात कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, 1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळीची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न, वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, अरविंद घोष यांनी. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 62, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, लॉर्ड कर्झन यांनी. इथे ऑप्शन खालीवर झालेला आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी जाहीर केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63, 1936 साली महाराष्ट्रात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, फैजपूर येथे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 64, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 65, सन 1996 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, धोंडो केशव कर्वे यांनी 1996 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल बरीचशी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, बाळशास्त्री जांभेकर यांना. प्रश्न क्रमांक 67, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. आणि कधी केली? 5 ऑक्टोबर 1919 ला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 68, औद्योगिक क्रांती हा शब्द प्रयोग रिकामी जागा यांनी सर्वप्रथम प्रचलित केला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, अर्नॉल्ड टॉयम्बी यांनी. पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागा या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3,
6 जून 1674 या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पुढचा आपला जो व्हिडिओ येईल त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावरती मी तुमचे वन लाइनर काही प्रश्न घेणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ग्रुप सीच्या एक्झाममध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर ग्रुप डीच्या एक्झाममध्ये सुद्धा विचारू शकतात. आधीचे जर तुम्ही प्रश्न बघितले असतील प्रश्नपत्रिका वगैरे तर त्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 1772 मध्ये रिकामी जागा या पेशव्यांचा मृत्यू झाला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 माधवराव पेशवे यांचा 1772 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, सोलापूर येथील सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 वासुदेव गोगटे यांचा समावेश त्यामध्ये नव्हता. प्रश्न क्रमांक 72, गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 डॉक्टर कुन्ना यांनी. प्रश्न क्रमांक 73, खालीलपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पद्धतीने चालत असे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परमहंस सभा यांचे या संघटनेचे काम गुप्त पद्धतीने चालत असे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 74, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला. तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. आणि कधी, तर 1873 मध्ये. तर आपल्याला पर्यायामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असं कुठेही दिलेलं नाही, त्यामुळे पर्याय 4 बघा यापैकी नाही, हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75, खालीलपैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी ठरला. तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, न्यायमूर्ती रानडे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 76, खालीलपैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी ठरला. तर बघा इथे सुद्धा आधी जो प्रश्न दिलेला आहे तशाच प्रकारचा प्रश्न आहे. पर्यायामध्ये बघा न्यायमूर्ती रानडे, धोंडो केशव कर्वे, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म 1825 ला झाला होता आणि त्यांचा जो मृत्यू आहे हा 1871 ला झाला. आणि गोपाळ गणेश आगरकर यांचा सुद्धा जो जन्म आहे तो 1856 ला झाला होता आणि यांचा मृत्यू हा 1895 ला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 वि रा शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 78, हरिजन हे साप्ताहिक कोणी चालविले. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर महात्मा गांधीजींनी. पर्याय 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 79, वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे असा विचार मांडणारे विचारवंत कोण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 80, अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरची हत्या केली. जॅक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 नाशिक या जिल्ह्याचे. तर बघा अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येतील. तर अशाच प्रकारच्या प्रश्नांची रिव्हिजन करा. यानंतर आपला जो व्हिडिओ येईल त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तर त्यावरती मी वन लाइनर तुमचे काही प्रश्न घेणार आहे. तसेच आणखीन सुद्धा काही प्रश्न आहेत तर त्यांची सुद्धा रिव्हिजन घेणार आहे. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि जर काही तुम्हाला तुमचे प्रश्न असतील तर ते मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. ज्यांनी आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर त्यांनी सर्वात आधी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच ग्रुप डी करिता आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा आमच्या ॲपवरती अपलोड केलेली आहे. तर तुमच्याकडे 2-3 दिवस शिल्लक आहेत एक्झामसाठी. तर या 2-3 दिवसामध्ये तुम्ही 20 टेस्ट सॉल्व्ह करू शकता. तर त्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आमच्या ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.